नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण पॅरलल लाईन चॅप्टर मध्ये काही थिअरम बघितल्या, प्रॉपर्ट्या बघितल्या, खूप महत्त्वाच्या. त्या आधारावर आता प्रॅक्टिस सेट 2.1 बघायची. आपण ज्या तीन प्रॉपर्ट्या बघितल्या, इंटेरियर अँगल थिअरम, करस्पॉन्डिंग अँगल थिअरम आणि अल्टरनेट अँगल थिअरम, त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिस सेट आहे. त्यातला पहिला प्रॉब्लेम बघू. इन फिगर कंडिशन लक्षात घ्या की RP parallel to HMS and DK is the transversal and angle DHP दिले आहे तुम्हाला 85 डिग्री. तर हे अँगल फाइंड विचारले. फाइंड अँगल RHD कुठे येतो बघा. RHD आपल्याला कळलं. RHD काय? अँगल्स इन लिनियर पेअर आहे. पण 180 दोन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 आहे, त्या माहिती आहे तुम्हाला. मी तोंडी सांगतो मग लिहून देतो. RHP आणि मग RHP तुम्हाला हा विचारला म्हणजे हा किती असून तुम्हाला माहिती आहे 95 डिग्री असून काय, कारण की 90 यांची दोघांची बेरीज किती असते 180 असते. हा 95 झाला म्हणजे PHG विचारलाय तुम्हाला पुढं. PHG हा अपोजिट अँगल होईल. हा किती होईल? अपोजिट अँगल होईल. हा 95 होईल झाला तर हा सुद्धा किती होईल 95. ओके. तिसरा HGS याचा हा करस्पॉन्डिंग अँगल आहे किंवा हे इंटिरियर अँगल आहे, काही म्हणलं तरी चालतं. DHP इक्वल टू HGS, कारण दोन लाईन जर पॅरलल असतील आणि त्याला ट्रान्सफर होणारे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. दोन लाईनी पॅरलल असतील तर इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. दोन लाईनी पॅरलल असतात तर अल्टरनेट अँगल इक्वल मेजरचे असतात. लक्षात घ्या. पण इफ कधी दोन लाईनी कंडिशन बघा कधी दिसले की अल्टरनेट अँगल होतात, पण ते कॉन्ग्रुएंट कधी होतात त्यांना कंडिशन काय? RP पॅरलल टू MS हे असणं गरजेचं आहे. म्हणून याचा प्रश्न हा 85 होईल आणि लास्ट MGK याचा हा अपोजिट अँगल आहे. करेक्ट. म्हणून हा 85 होईल. ओके. मग आता आपण उत्तराला सुरुवात करू. कसं लिहायचं आहे? इन फिगर लाइन RP parallel to कोणाला आहे? लाइन RP parallel to line MS and line DK is a transversal given. कंडिशन दिली. कंडिशन माहित आता त्या कंडिशन काय? RP is parallel to line MS and angle DHP equal to 85 degree given. आता एका प्रश्नाचं उत्तर बघू. नंबर 1, angle DHP plus major angle DHP plus major angle कोणता विचारला आपल्याला बघा. RHD इक्वल टू 180 डिग्री. कंसात रिजन लिहिलं पाहिजे. अँगल्स इन लिनियर पेअर. ओके. अँगल्स इन लिनियर पेअर. मग अँगल DHP मध्ये तुम्हाला 85 नीट लिहायचं, डायरेक्ट उत्तर द्यायचं नाही. इक्वल टू मेजर अँगल RHD इक्वल टू 180. ट्रान्सफर करा तिकडं. मेजर अँगल RHD equal to 180 minus 85. मेजर अँगल RHD equal to 95 डिग्री. पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं तुमचं. व्यवस्थित लिहायचं, नुसतं डायरेक्ट RHD लिहायचं नाही, विथ रिझन लिहायचं. दुसरा क्वेश्चन काय त्यातला बघा. दुसरा PHG हा याचा लिनियर पेअर आहे अँगल सी किंवा याचा अपोजिट अँगल आहे. अँगल PHG is equal to angle RHD equal to 95 degree. कंसात रिझन द्या. अपोजिट अँगल्स. ओके. आणि मग किती होईल ते? अँगल PHG equal to 95 डिग्री. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर झाला. ओके. क्वेश्चन नंबर 3 बघू. 3 काय? इथं बघू आपण.
HGS अँगल HGS हा कोणाचा क्रॉस DHP अँगल DHP इज इक्वल टू किती होईल 85 डिग्री इक्वल टू 85 डिग्री ओके दे कंसात काढल्या करस्पॉन्डिंग अँगल्स करेक्ट आपल्याला का करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट आहे कारण आपल्याकडे थेरम आहे आपल्याकडे प्रॉपर्टी काय प्रॉपर्टी दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सलने छेदला असता होणारे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात किंवा तुम्ही इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी म्हणलं तरी ती लक्षात घ्या हा 95 काढला तुम्ही इंटिरियर अँगल कोणती प्रॉपर्टी वापरा कारण दोन पॅरलल लाईन असते इंटिरियर अँगल किती असतात सप्ले बघा 180 कोणत्याही रस्त्याने जा उत्तर एकच आहे therefore angle HGS equal to 85 degree क्वेश्चन नंबर 3 चे आन्सर झालं आणि लास्ट क्वेश्चन बघू MGK याचा अपोजिट अँगल आहे कोणता HGS चा तो काय अपोजिट अँगल आहे लक्षात घ्या लास्ट क्वेश्चन नंबर 4 आपण त्याचा आन्सर बघू क्वेश्चन नंबर 4 कोणता विचारलाय MGK angle MGK is equal to angle HGS equal to 85 degree कंसात घ्या opposite angles and therefore angle MGK equal to 85 degree opposite angle कसे असतात इक्वल असतात करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात इक्वल असतात पण कधी दोन लाईनी पॅरलल असतील अल्टरनेट अँगल कधी कॉन्ग्रुएंट असतील दोन लाईनी पॅरलल असतील इंटिरियर अँगल कधी सप्लिमेंटरी असतील कंडिशन काय इफ टू लाईन्स आर पॅरलल म्हणून याचे रिझन आणि यूज कसा करायचा थेरम खूप महत्त्वाचे थेरम म्हणजेच प्रॉपर्टी त्याचा उपयोग करायचा आहे ऑलरेडी मागच्या वर्षी असे प्रॉब्लेम झालेले आहेत आपल्याला आता मात्र थोडंसं डिटेल मध्ये प्रॉपर्टी थेरमचा वापर करायचा थेरम सोडवत चला चारीचे उत्तर असे व्यवस्थित चौकट करायची उत्तर HGS 85 MGK ओके क्वेश्चन नंबर 2 असा सिंपल आहे आपण तोही बघू खूप सिंपल क्वेश्चन आहे लगेच बघूत आपण काय केले बघा मी रीड करतो क्वेश्चन इन फिगर लाइन L पॅरलल टू Q and लाइन L and M आर ट्रान्सव्हर्सल P आणि Q या दोन पॅरलल लाइन आहेत P and Q या दोन कशा लाइन आहेत पॅरलल P and Q या दोन पॅरलल लाइन आहेत लक्षात घ्या आणि ही L दोन ट्रान्सव्हर्सल सुद्धा असू शकतात आणि M ह्या मुद्दाम ट्रान्सव्हर्सल आहेत त्याच्यात L इज नॉट पॅरलल टू M लक्षात घ्या ते दिले नाही तुम्हाला ते पॅरलल नाही आ ट्रान्सव्हर्सल मेजर ऑफ सम अँगल्स ॲज शोन हेन्स तुम्हाला इथे एक अँगल दिलाय A इथं दिलाय 110 इथं दिलाय तुम्हाला अँगल C इथं 115 दिलाय आणि इथं D अँगल दिलाय शेजारीच इथं अँगल B दिलाय A, B, C and D. Find the measures of angle ABCD. हा 115 दिला 110 दिला लक्षात घ्या L is not parallel to M. P is parallel to Q and L is a transversal. P is parallel to Q and M is transversal. आता A चं माप विचारलंय इन फिगर आन्सर सुद्धा लक्षात घ्या क्वेश्चन नंबर 2 चं तुम्हाला दोन लाईनी पॅरलल दिल्यात इन फिगर लाईन P पॅरलल टू line P parallel to line Q and line L and line M are their transversals line P and Q L and line M line L and line M are their transversals correct ह्या दोन्ही ट्रान्सव्हर्सल आहेत
ह्या पॅरलल नाही. आता ए आणि हा आपल्याला माहिती आहे 1 हे अँगल सी काय आहे पहिलं तर नाव अँगल ए प्लस 110 इक्वल टू 180 डिग्री कंसात रिजन घेतला अँगल्स इन लिनियर पेयर अँगल्स इन लिनियर पेयर therefore angle A equal to 180 minus 110 काय झाले ट्रान्सफर झाले दुसऱ्या बाजूला आणि मग अँगल A equal to किती होईल 70 डिग्री. एका प्रश्नाचं उत्तर झालं A 70 माहित झाला करेक्ट. आणि ह्या आणि हा काय आता अल्टरनेट अँगल आहेत करेक्ट 110 आणि B A माहित झाला आपल्याला हे आणि कारण P इज पॅरलल also B equal to also angle B equal to 110 आपल्या alternate angles ह्या दोन लाईन मध्ये दिली ट्रान्सव्हर्स झेड मध्ये तयार झालेले हा सॉरी हा अल्टरनेट होणार नाही सॉरी इथं अल्टरनेट होईल. हा आपल्याला बी काढायचा आहे बी विचारलाय तिथं लक्षात घ्या हे ने अल्टरनेट अँगल्स होतील एखादं नाव दिलं तरी चालेल म्हणजे आपल्याला थोडंसं लिहायला सोपं जाईल. तिथं ए बी सी डी आणि ते ई नाव दिलं तरी चालेल. हे अँगल ई इक्वल टू मला घेतलं 100 अल्टरनेट अँगल्स आणि मग तुम्हाला किंवा तुम्ही कसंही रस्ता एक 110 अँगल याचा अपोजिट अँगल हा किती झाला असं केलं तरी चालतंय. याचा अपोजिट किती हा 70 होईल लक्षात घ्या आणि मग हे करस्पॉन्डिंग अँगल होतील तसंही चालतंय. आल्सो आणि त्याला ई नाव दिलं तरी चालतंय इथं ई द्यावा लागेल आल्सो तुम्हाला समजण्यासाठी मी करायला होते लक्षात किती रस्ते भरपूर आहेत. आल्सो ई दिली नाही आपण मनाने घेऊ शकतो. अँगल ए इक्वल टू अँगल ई इक्वल टू 70 डिग्री कंसातल्या अपोजिट अँगल्स आल्सो आता बी कडे जाऊ आपण आल्सो अँगल बी इक्वल टू अँगल ई इक्वल टू 70 डिग्री काय काढले ना आपण करस्पॉन्डिंग अँगल्स therefore angle B equal to 70 डिग्री. कसंही गेलं तरी चालतंय सगळे 110 हा 70 होतोय हा 70 होईल हा 70 होईल बघा इंटिरियर सप्लिमेंट झाले कसे रस्ते गेले तरी एकत्र याचं काम संपलं. आता खाली सी आणि काय विचारलंय सी इथं P पॅरलल टू Q आहे सी आणि D काढायचं आपल्याला आणि हा काय किंवा हा करस्पॉन्डिंग होईल करेक्ट ही P पॅरलल टू Q आल्सो तिसऱ्याचं उत्तर बघा C इक्वल टू C आणि D एकच आहे C इक्वल टू अँगल C इक्वल टू 115 कंसात काढल्या करस्पॉन्डिंग अँगल्स आणि लास्ट तुम्हाला विचारलाय D प्लस angle D plus 115 equal to 180 degree. Angles in linear pair. Therefore, angle D equal to 180 minus 150. Angle D equal to किती होतील बघा 65 डिग्री होतील का बघा 65 70 आणि 80 ओके 115 15 65 70 80 180 मधून वजा केले आपण तर किती दिले 65 ओके डी किती होईल 65 डिग्री होईल लक्षात घ्या. तर हे चारही उत्तर नीट बघा ए कसं काढले वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकता बी कसं काढले तुम्ही वेगळी पद्धत वापरू शकता. एखादं तुमच्याकडे नाव नसेल तर मनाने घेऊ शकता ई मी मनाने घेतलंय काही फरक पडत नाही आपल्या सोयीसाठी आणि 4चं उत्तर काढलेलं आहे. खूप सिंपल आहे. पुढचा थर्ड क्वेश्चन असाच आहे खूप सिंपल आहे आपण तोही बघूया. प्रॉपर्टीचं काय केलं आपण जर दोन लाईनी पॅरलल असतात तर इंटिरियर अँगल कसा असतात सप्लिमेंटरी अँगल्स इन लिनियर पेअरची बेरीज किती असते 180 असते. अपोजिट अँगल कशी मागची प्रॉपर्टी बेरीज काय लिनियर पेअरची बेरीज 180 आपण ऍक्सिओम मानले गृहीतक मानलेले आणि ते करेक्ट आहे. प्रॉपर्टी शिवाय उत्तर येणार नाही लक्षात घ्या. जॉमेट्रीला प्रत्येक ठिकाणी रिझन पाहिजे. विदाउट रिझन तुम्ही एकही वाक्य लिहू शकत नाही. एक तर आपल्याला माहिती दिली पाहिजे
क्वेश्चन नंबर 3 सुद्धा असाच आहे, सिंपल आहे, आपण बघू. खरंच पण त्याच्या कट केल्या वाटतं काहीतरी सिलेबस मधून, तरी आपण ते घेऊन टाकू, काही अडचण नाही. इन फिगर लाईन L पॅरलल टू M अँड N पॅरलल टू P. आता दोन्ही पॅरलल लक्षात, कंडिशन नीट बघत चला. ह्या पॅरलल आहेत आणि अशाही दोन्ही पॅरलल आहेत. ह्या दोन्ही पॅरलल N parallel to P. Question number 3. Practice set 2.1. N parallel to P. L parallel to M. Correct. आणि तुम्हाला एक अँगल दिला 45 डिग्री. 45 डिग्री दिलाय. फाइंड अँगल A, B, C. A, B, C. तीन विचारले. मग आपल्याला पटकन लक्षात ABCD तर तुम्ही D नाव घेतलं तरी चालतं एखादं समजण्यासाठी. हा D आहे 45 म्हणजे हा सुद्धा 45 होईल. हे इंटिरियर अँगल सप्लिमेंटरी होतील. करेक्ट. हा D म्हणाने घ्या 45 डिग्री होईल हा सुद्धा, आणि हा सुद्धा मग इंटिरियर 45 मायनस करा काय, आणि याचा अपोजिट अँगल आणि याचा हा काय होईल, अल्टरनेट अँगल होईल. बघू इन फिगर लाइन P line N parallel to line P and line L parallel to L parallel to line M. V1. आता लक्षात ही ट्रान्सव्हर्सल होतात. ही पॅरलल तेव्हा त्याची P ही कोण असेल, ट्रान्सव्हर्सल असेल. आणि मग अँगल D इक्वल टू 45 डिग्री औषधातल्या अपोजिट अँगल्स आणि आल्सो अँगल A प्लस अँगल D इक्वल टू 180 डिग्री. करेक्ट. औषधातल्या इंटिरियर अँगल कसे असतात, सप्लिमेंटरी असतात. कधी दोन लाईनी पॅरलल असतील. मग हा 45 आहे, A plus 45 equal to 180. Angle A plus equal to 180 minus 45. A equal to 135 degree. Correct. याचं माप किती होईल, 135 होईल. लक्षात घ्या. 135 5 5 10. करेक्ट. A आणि B कसे अँगल आहेत, अपोजिट अँगल आहेत. आल्सो दुसऱ्या फॅक्टर आल्सो अँगल A equal to angle B equal to 135 degree. कंसातल्या अपोजिट अँगल इक्वल असतात. मागच्या चॅप्टर मध्ये आपण ती प्रूफ केली आहे. अँगल B इक्वल टू 135 डिग्री. ओके. आणि लास्ट आल्सो थर्ड नंबरचं, ते फर्स्ट नंबरचं आन्सर बघितलं, हे सेकंड नंबरचं बघितलं. आल्सो मध्ये आता थर्ड नंबरचं angle A equal to angle C equal to 135 degree. औषधातल्या अल्टरनेट अँगल्स खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. नीट लक्ष दिलं पाहिजे. जॉमेट्री नवीन अवघड वाटते फर्स्ट टर्म पर्यंत, नंतर ती खूप इझी वाटायला लागते जर लक्ष दिलं तर. नाहीतर ती 10वीला जाऊस तर समजत नाही आणि मग त्रास वाढायला लागतो. टेक इट इझी, घेऊ नका. आणि therefore angle C equal to 135 degree. लास्ट आन्सर झालं. इथं ही पॅरलल होती, पण L पॅरलल टू M आणि P त्याची कोण होती, ट्रान्सव्हर्सल. तसं इथं सुद्धा ह्या दोन पॅरलल होत्या आणि त्याची M कोण होती, ट्रान्सव्हर्सल. म्हणून ही त्याची कोण झाली, अल्टरनेट अँगल. हे अपोजिट अँगल, हे इंटिरियर अँगल. नीट लक्षात आलं पाहिजे. समजत लक्ष द्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. नुसतं डॉन्की वर्क करून उपयोग होणार नाही. समजून काम करा. ओके. आता चौथा क्वेश्चन बघू. थोडासा वेगळा आहे, तुमच्यासाठी खूप नवीन आहे, तो आपण बघूयात. ओके. क्वेश्चन नंबर 4 थोडा स्टार केलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन मी रीड करतो. काय दिले, दोन अँगल दिलेत. अँगल XY छेद आणि अँगल PQR. नीट बघा, तुमच्यासाठी थोडंसं नवीन भाग आहे आणि याच्यानंतर तो सतत येणार आहे तुम्हाला. दोन अँगल दिले XY छेद आणि अँगल PQR. यांचे जे रे आहेत, रे PQ पॅरलल टू रे XY. रे PQ पॅरलल टू XY. हा रे याला पॅरलल आहे,
आणि YZ रे कोणाला पॅरलल आहे? QR ला पॅरलल आहे. YZ रे QR ला पॅरलल आणि रे QP पॅरलल टू रे YX आहे, लक्षात घ्या. रे YX हे असे पॅरलल त्याच्या साइड पॅरलल आहेत. प्रूव्ह काय करायचं तुम्हाला? अँगल PQR हा आणि अँगल XYZ दोन्ही कॉन्ग्रुएंट प्रूव्ह करायचं. कधी कधी एखादी प्रूफ देत असताना काही कन्स्ट्रक्शन्स करावं लागतात, आधार घ्यावा लागतो आपल्याला, काही फिगर मध्ये चेंजेस करावे लागतात, काही बदल करावे लागतात, त्याला आपण कन्स्ट्रक्शन म्हणतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला देतो, आपण एखाद्या बिल्डिंगचं काम करायलो आणि स्लॅब टाकायचं आपल्याला, तर आपण तिथं काय करतो? तुम्ही बघितलं असं स्लॅब टाकताना तर ते खालून फळ्या लावतात आणि त्याला काही काळ आधार देतात, कन्स्ट्रक्शन म्हणतो आपण त्याला. आणि मग ते काही काळ ते मग सिमेंट टाकल्यानंतर 8-10 दिवसांनी ते हळूच फळ्या काढून घेतात. काम झालं, बिल्डिंग उभा राहायला लागली, स्लॅब पडला. ओके, तसंच आपल्या सुद्धा ऐकायचं आहे. एखादे लाडू ठेवलेत आपण कुठंतरी वरच्या याच्यावर आणि घरी कुणीच नाही, मग आपल्या लहान भावाच्या आधार साह्याने आपण खुर्चीवर चढतो, पुन्हा अजून एक खुर्ची घेतो, त्याला धरायला लावतो आणि ते लाडू असो, चॉकलेट असो, एखादी वस्तू हस्तगत करतो, काही वेळ त्याचा आधार घेत असतो आणि साध्य करत असतो. आपण काय करत असतो? आपली गोष्ट साध्य. तशी आमच्या जॉमेट्री मध्ये सुद्धा काय, एखादी गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी फिगर मध्ये काही गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. जसं आपण एखादी संख्या काढण्यासाठी सपोज इट इज दॅट नंबर इज x गृहीत धरतो आणि आपण ते उत्तर काढत असतो, तसं त्याचं उत्तर काढण्यासाठी आपल्याला फिगर्स मध्ये काही बदल करावे लागतात. तर मी काय करायला आता बघा, प्रोड्यूस्ड कन्स्ट्रक्शन, त्याला काय म्हणायचं? कन्स्ट्रक्शन. प्रोड्यूस्ड रे XY and which intersect ray QR at point M such that, कसा बघा मी काय केली रचना, पुन्हा इकडे बघा, मी वाढविली, इकडे वाढविली, तो जो तिकडे आहे रे YZ, पण X पासून असा खाली प्रोड्यूस केलाय, which intersect रे QR at point M. ही वाढ केलेलं जी कन्स्ट्रक्शन करतो ते शक्यतो डॉटेड लाईनने दाखवण्याची पद्धत आहे. हे कन्स्ट्रक्शन आहे जे डॉटेड लाईनने दाखवले, ही प्रोड्यूस केली, XY तर होतीच आणि मी डॉट 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 लाईन ज्या वाढल्या ती काय केली? कन्स्ट्रक्ट. कशामुळे केली? त्याच्यामुळे मला प्रूफ देत आहे. लाईन वाढता येते का? किती वाढता येते सरळ आपल्याला खाली. असं कन्स्ट्रक्शन करायचं नाही जे आपल्याला सोयीचं वाटत तसं नाही, ते योग्य असणंही गरजेचं आहे, लक्षात घ्या. करेक्ट. मी वाढविली, प्रोड्यूस केली, सच दॅट काय x is between y is between m and q is between m is between r. लिहिण्याची पद्धत नाही लिहिलं तरी चालते. अशी वाढविल्यामुळे आता प्रूफ, हे कन्स्ट्रक्शन हा प्रूफचाच एक भाग आहे, लक्षात घ्या. नवीन आहे तुमच्यासाठी आज पाहिलाय हे कन्स्ट्रक्शन, हळूहळू पुढे तेच आहे. कन्स्ट्रक्शन म्हणजे जसं मॅथमॅटिक्स मध्ये आपण अल्जेब्रा मध्ये आपण एखादी किंमत काढण्यासाठी आपण x गृहीत धरत असतो आणि त्याच्यावर व्हॅल्यू काढतो, तसं इथे एखादी मला प्रूफ द्यायची असेल तर फिगर मध्ये काही रचना चेंजेस करावे लागतात. तर मी काय केलं? ही प्रोड्यूस केली. आता काय होईल मग? इन फिगर, आता बघा XZ रे X इन फिगर रे YZ is parallel to ray QR and बघा ना तुम्ही पॅरलल गिवन दिले तुम्हाला, यांच्या बाजू सांगितले तुम्हाला. PQ पॅरलल टू कोणाला आहे? XY रे YZ पॅरलल टू and XN is transversal. करेक्ट. गिवन म्हणा दिले तुम्हाला, हे रे पॅरलल आणि मग ही त्याची ट्रान्सव्हर्सल झाली, लक्षात घ्या. ही पॅरलल याला आणि मग हा कोन आणि हा कोन एकरूप कारण करस्पॉन्डिंग अँगल. दोन पॅरलल लाईनला एका ट्रान्सव्हर्सली छेदला असता होणारे करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रुएंट असतात. देयरफॉर अँगल XYZ इक्वल टू अँगल
कोणता YMR अँगल YMR रिझन लिहा करस्पॉन्डिंग अँगल अँगल्स याला किती नाव द्या 1 नाव द्या हा कोण झाला आल्सो आता दुसरा घेऊ आपण रे QP पॅरलल टू रे QP पॅरलल टू कोण रे XY म्हणा रे XY काही म्हणा किंवा XN म्हणलं तरी चालतं रे XN किंवा लाईन XN म्हणलं तरी चूक नाही काही फरक पडत नाही काही म्हणा रे XN म्हणा लाईन XN म्हणा रे XY YX म्हणा तिचं एवढं लक्षात ही याला पॅरलल आहे कारण की YX ही पॅरलल कोणाला PQ ला आपण लिहिले गिवन मध्ये दिले तुम्हाला अँड ही पॅरलल आहे लक्षात घ्या अँड QR इज ट्रान्सवर्सल गिवन therefore काय होईल बघा therefore angle PQR इथं अँगल PQR कॉन्ग्रुएंट टू YMR हा आणि हा कॉन्ग्रुएंट होईल कारण ह्या दोन पॅरलल आहेत आणि ही त्याची कोण आहे ट्रान्सव्हर्सल आहे इज इक्वल टू अँगल YMR कंसात कॅरिझन करस्पॉन्डिंग अँगल्स याला किती नाव द्या 2 आता 1 आणि 2 कडे लक्ष द्या 1 काय म्हणतो बघा हा आणि हा कॉन्ग्रुएंट आहे फॉर एक्झाम्पल हा 40 असेल तर हा सुद्धा किती झाला 40 झाला आणि 2 काय म्हणतो हा आणि हा कॉन्ग्रुएंट म्हणजे हा सुद्धा किती होईल 40 म्हणजेच कन्क्लुजन काय निघलं फ्रॉम 1 and 2 लक्षात घ्या पहिला अँगल दुसऱ्याशी एकरूप आहे दुसरा तिसरा पहिल्याशी एकरूप आहे आणि देअरफॉर पहिला दुसऱ्याशी एकरूप आहे दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे तिसरा कोणाशी एकरूप आहे पहिल्याशी देअरफॉर अँगल PQR is equal to angle XYZ हेच प्रूव्ह करायचं का बघा आपल्याला पण आपण कोणती थेरम वापरला करस्पॉन्डिंग अँगल थेरम वापरला 2 ठिकाणी लक्षात घ्या प्रॉपर्टी वापरली 2 लाईनी जर पॅरलल असतील तर होणारे करस्पॉन्डिंग अँगल इक्वल मेजरचे असतात ह्या 2 प्रॉपर्टीचा आपण यूज केलाय नवीन भाग तुमच्यासाठी कन्स्ट्रक्शन आहे म्हणून याला स्टार केलेलं आहे असे कन्स्ट्रक्शन आपल्याला पुढच्या प्रॉब्लेम मध्ये भरपूर वेळा करायचे आहेत हे तुम्हाला नवीन आहे हळूहळू लक्षात येईल रचना मराठीत काय म्हणतात रचना एखादी गोष्ट करण्यासाठी काही आधार घ्यावा लागत असतो करेक्ट तो आधार घेणे आपण खुर्चीवर चढतो आधार घेतला एखादी वस्तू काढायची आपल्याला मग ती खुर्चीवर चढून काढावं लागते मग खुर्चीचा आधार घेतला खुर्ची नसती तर आपल्याला जे साध्य करायचे ते करता येणार नाही करेक्ट आणि मग ते साध्य करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा आधार घेणं रचना करणं मला इथं प्रूव्ह करायचं होतं हे नाही तर मला इथं काय करावं लागेल ही लाईन प्रोड्यूस करणं गरजेचं होतं आणि ती प्रोड्यूस करता येते सहज ओके एक लास्टचा प्रॉब्लेम राहिला तो जो सेम 1 नंबरच्या मध्ये सारखा आहे 1 नंबर समस्या तसंच आपल्याला बघायचं तरी मी तो घेऊन टाकतो 5च प्रॉब्लेम आहे ते आपण घेऊन टाकू हळूहळू तुमच्या लक्षात यायला लागेल पण प्रॅक्टिस करावं लागेल इझी गोईंग मध्ये जमणार नाही जॉमेट्री मध्ये बऱ्याच जणांना नको वाटतं कंटाळा वाटतं पण पुन्हा हे आनंद लिहून ठेवा तुम्ही जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तुम्हाला अल्जेब्रा पेक्षा जॉमेट्री सोपी वाटायला लागेल तर पहिल्या पानावर लिहून ठेवा बाय बी आन्सर असं लिहून ठेवा पण तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला इंटरेस्ट दाखवणं गरजेचं आहे नवीन 2-3 चॅप्टर एकदा समजले की पुढे तुम्हाला सोपं वाटायला लागेल जाऊ द्या बोर वाटायला अल्जेब्रा सोपं आहे असं नाही इन फिगर लाइन AB पैरेलल टू लास्ट प्रॉब्लेम AB पैरेलल कंडीशन बघा AB पैरेलल टू कोणाला दिली AB पैरेलल टू लाइन AB पैरेलल टू CD लाइन CD and PQ is transversal तर R नाव दिले आणि इथं T
आणि तुम्हाला एक अँगल दिलाय कोणता BRT 105 डिग्री दिलाय, लक्षात घ्या. आणि विचारलेत कोणते तुम्हाला ART, पहिला अँगल विचारलाय अँगल ART, दुसरा अँगल विचारलाय अँगल CTQ, तिसरा अँगल विचारलाय अँगल DTQ आणि फोर्थ वन विचारलाय अँगल PRB. पुन्हा एकदा रिपीट करतो, अँगल ART, CTQ, थर्ड वन DTQ आणि PRB. आणि तुम्हाला BRT दिलाय, BRT किती दिलाय 100. पहिल्यांदा आपण तोंडी बघू ART. अँगल सी लिनियर पेर 105 आहे म्हणजे हा किती होईल 75 डिग्री येईल, याचं उत्तर ART येऊन जाईल. CTQ हा याचा हा करस्पॉन्डिंग अँगल आहे म्हणून हा सुद्धा किती होईल 75. DTQ अँगल सी लिनियर पेर किंवा याचा करस्पॉन्डिंग अँगल 105 कसं आहे चालू. आणि PRB तर याचा PRB घ्यायचा तर अँगल सी लिनियर पेर घेऊ शकतात, तो किती आहे याचा अपोजिट अँगल किती होईल 70. ओके, एक एक उत्तराला आपण सुरुवात करू. इन फिगर हे लिहायला विसरू नका. इन फिगर लाइन AB parallel to line CD and line PQ is the transversal. Given. ओके, कंडिशन बघा. कंडिशन काय आहे नीट बघा की AB parallel to CD and PQ is transversal. ह्या दोन्ही पॅरलल असेल तरच पुढे, म्हणून ती कंडिशन महत्वाची. नाही तर करस्पॉन्डिंग अँगल दिसली कधी कॉन्ग्रुएंट असं नाही. ते आपल्याला अर्ध नीट माहिती घेत नाही आपण म्हणतो ते कॉन्ग्रुएंट असते. जर पॅरलल नसेल तर ते कॉन्ग्रुएंट नसतातच, लक्षात घ्या. लाईन पॅरलल नसेल तर ते अँगल कॉन्ग्रुएंट नसतात, अनइक्वल असतात, नॉट इक्वल असतात, लक्षात घ्या. आणि मग अँगल पहिला विचारलाय ART विचारलाय ART पुस्तक तुम्हाला म्हणजे पुन्हा डबल कर म्हणे. फक्त तुम्हाला हा अँगल दिलाय कोणता अँगल BRT आलं लिहायचं. अँगल BRT इक्वल टू 105 डिग्री गिवन. आता BRT दिलंय म्हणल्यानंतर ART विचारलाय. ART नाव पहिले तर अँगल ART प्लस अँगल BRT मेजर शब्द लिहिला तरी चालतो, असं ठेवलं तरी चालतं. 180 डिग्री अँगल्स लिनियर पेयर, राइट. अँगल ART प्लस 105 बरोबर 180. अँगल ART इक्वल टू 180 मायनस 105. अँगल ART इक्वल टू 75 डिग्री. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा विचारला CTQ. ART माहित झाला तुम्हाला, ART किती झाला 70. CTQ दुसरं अँगल CTQ इज इक्वल टू अँगल ART इक्वल टू 75 डिग्री. कंसात लिहा करस्पॉन्डिंग एंगल्स. ओके, therefore angle CTQ equal to 75 डिग्री. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर CTQ किती झाली 74 डिग्री. DTQ याचा करस्पॉन्डिंग म्हणलं तरी चालतंय कारण BRT चा, किंवा याचा लिनियर पेअर म्हणलं तरी चालतंय. थर्ड वन अँगल DTQ इक्वल टू अँगल BRT इक्वल टू 105 डिग्री. कंसात लिहा करस्पॉन्डिंग एंगल्स. therefore angle DTQ equal to 105 degree. and last fourth one आपण इथं PRB हा ART चा काय अपोजिट अँगल आहे. PRB फोर्थ वन इथं घेतो, अँगल PRB कसं आहे घ्या
हा आरटीडी डीटीआर चा सुद्धा काय करस्पॉन्डिंग अँगल पीआरबी इक्वल टू एआरटी इक्वल टू 75 डिग्री कंसात लिहा अपोजिट अँगल्स therefore अँगल पीआरबी इक्वल टू 75. कोणत्या रस्त्यांना उत्तर एकच येतं. हा 75 होतो, हा 75 होतो, 105 होतो, हा 105 होतो, हा 75 होतो, हे 100. बघा अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट झाले, इंटेरियर अँगल सप्लिमेंट झाले, अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट होते, सगळ्या नियमात बसतंय. कोणत्या रस्त्यांना उत्तर एकच येईल. ओके, याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस देईन, तुम्ही करा, याच पद्धतीने करावं लागतील. मागचे होमवर्क कंप्लीट करा. ओके, याच्यानंतर याच्या कॉन्व्हर्स आपल्याला 3 थेरम हे बघितले, त्याचे कॉन्व्हर्स आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघू. जे अल्टरनेट अँगल थेरम बघितलाय, करस्पॉन्डिंग अँगल थेरम बघितलाय आणि इंटिरियर अँगल थेरम, याचे एक्झॅक्टली उलट. जर करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर कॉन्ग्रुएंट असते, त्या दोन लाईन पॅरलल असतात. जर अल्टरनेट अँगलची एक पेअर जर कॉन्ग्रुएंट, त्या दोन लाईनी पॅरलल असतात आणि इंटेरियर अँगलची एक पेअर जर सप्लिमेंटरी असेल तर त्या दोन लाईनी पॅरलल असतात. कॉन्व्हर्सच आहे. त्याला आपल्याला अल्टरनेट अँगल टेस्ट नावाने संबोधले जाणार आहे. ते 3 थेरम पुढच्या याच्यात बघू. हे 3 आणि ते 3 6 अतिशय महत्त्वाचे थेरम आहेत. सतत कामाला येणारे, दररोज काम आहे, त्याचं लक्षात घ्या. म्हणून महत्त्वाचं आहे, दुर्लक्ष करू नका. नवीन नवीन थोडीशी अवघड वाटू शकते, म्हणून त्याच्याकडून लांब जाऊ नका. फर्स्ट टर्म पर्यंत थोडीशी अवघड वाटेल, नंतर तुम्हाला ती इझी वाटायला लागेल. ओके, थँक्यू.